वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या नवीन फ्रेश आणि एका भन्नाट ब्लॉग सिरीजमध्ये. आपण आलेलो आहोत हिमाचल प्रदेशमध्ये आणि आत्ता आम्ही राहत आहोत मनालीमध्ये. आम्ही पहिले 3 दिवस राहणार आहोत मनालीमध्ये आणि त्यानंतरचे न्यू इयरचे म्हणजे 30 आणि 31 डिसेंबरला आम्ही राहणार आहोत कसॉलमध्ये. आणि जसं की तुम्ही बघू शकता आत्ताही माझ्या मागच्या डोंगरावर थोडासा बर्फ आहे, सो स्नोफॉलचे एक्सपेक्टेशन्स आपण ठेवू शकतो. आजचा दिवस आम्ही जाणार आहोत नगरला, जे की आहे हिमाचल प्रदेशमधलं एक छोटंसं गाव आणि तिथे आहेत 2-3 मंदिरं बघायला. एक नगर कासल म्हणून आहे मोठं, जे राजा महाराजांचं कासल होतं तेव्हाचं, आणि त्यानंतर आहे एक आर्ट गॅलरी आणि एक ट्रायबल म्युझियम. तर आजचा हा प्लॅन आहे फिरायचा, सो स्टार्ट करूया. तर आत्ता आपण नगरमधल्या पहिल्या लोकेशनला आलो आहोत, जे आहे निकोलस रोरिच आर्ट गॅलरी. निकोलस रोरिच हा एक रशियन चित्रकार आणि कवी होता. त्याच्या आयुष्याची शेवटची काही वर्ष त्याने हिमाचलमधल्या नगरमध्ये घालवली. त्याच्या घराचा ग्राउंड फ्लोअर आता आपल्याला रोरिच म्युझियम म्हणून बघायला मिळतो. असेही म्हणतात की त्याला लिखाणाची, फिलॉसॉफीची, आर्किओलॉजीची बरीच आवड होती आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. म्युझियमच्या वरच्या मजल्यावर मात्र आपल्याला त्याचे घर काचेच्या खिडक्यांमधून बघायला मिळते. ही जागा मार्केटपासून थोडी वर, शांत आणि निसर्गाच्या कुशीत आहे आणि हाच निसर्ग आपल्याला त्याच्या चित्रांमधूनही अनुभवता येतो. इथूनच थोडं वर आल्यावर एक ट्रायबल म्युझियम आहे, जिथे त्याच्या फॅमिलीचे फोटोज, कॉस्ट्युम्स, स्कल्पचर्स, भांडी, हिमालयन कल्चरबद्दल माहिती देणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. तसेच म्युझियमच्या बाहेर कोरीव काम केलेले काही दगड पण आहेत. असं म्हणतात की कुल्लूच्या राजा आणि राणीचे ते स्मारक आहेत, जे नगरमध्ये सापडलेले आणि रोरिच फॅमिलीने ते इथे जतन करून ठेवले. आपण एक कमाल आर्ट गॅलरी आणि म्युझियम पाहून झाल्यावर तिथून थोडेसेच खाली त्रिपुरा सुंदरी मंदिर पाहायला आलो आहोत. हे मंदिर हिमाचलमधल्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे बरं का. हे मंदिर स्थानिक वास्तुकला व लाकडी कोरीव कामाचे उत्तम प्रदर्शन आहे. या मंदिरात 21 मुखोटे असलेली देवीची मूर्ती आहे. तसेच मंदिराच्या आवारात विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती, गणपती यांच्या देखील मूर्ती पाहायला मिळतात. त्रिपुरा राक्षसाची मूर्ती देखील दिसते. हे मंदिर 8व्या शतकात बांधले आहे आणि असेही म्हणतात की हे मंदिर एका कोळ्याच्या जाळ्याच्या रूपात आहे, जे देवीने स्वतः कोळ्याचे रूप घेतल्यावर बनवले होते. त्रिपुरा सुंदरी मंदिर पाहून झाल्यानंतर रस्त्यात आपल्याला चतुर्भुज मंदिर लागतं. हे मंदिर बऱ्याच घरांच्या मध्ये असल्यामुळे बघायचं राहून जाऊ शकतं, पण तुम्ही ते नक्की बघा. हे मंदिर शिखर शैलीमध्ये आहे आणि त्याच्या गर्भगृहातील चतुर्भुज विष्णूची मूर्ती तर अगदी पाहण्यासारखी आहे. हे मंदिर छोटंसं आहे, सो हे मंदिर बघायला तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटं खूप झाले. चतुर्भुज विष्णूचे दर्शन झाल्यावर नगरमध्ये असलेल्या दुसऱ्या प्राचीन मंदिरात आपण आलेलो आहोत, जे म्हणजे गौरीशंकर. शिवमंदिराच्या वैशिष्ट्याप्रमाणे गर्भगृहाच्या समोर एक मजबूत काळ्या दगडातील नंदीची मूर्ती आहे. असंही म्हणतात की या नंदीच्या कानात तुम्ही तुमची इच्छा सांगितली तर ती नक्की पूर्ण होते. भगवान शिव आणि पार्वतीची सुंदर नक्षीकाम असलेली दगडी मूर्ती इथे पाहायला मिळते. हे मंदिर शिखर शैलीमध्ये कोरलेले आहे. तसेच या प्रकारचे लहान मंदिरं आजूबाजूच्या आवारात आपल्याला पाहायला मिळतात. गौरीशंकर आणि चतुर्भुज मंदिरातील साम्य बघता हे मंदिर एकाच काळात बांधलेले असावेत असे मला तरी वाटले. सगळ्या मंदिराचं दर्शन झाल्यावर आम्ही आलो आहोत नगर पॅलेसला. हा हिमाचलमधला सर्वात फेमस आणि मध्ययुगीन पॅलेस आहे. 1460च्या सुमारे कुल्लूच्या राजा सिद्धिसिंगने हा पॅलेस बांधला होता. या पॅलेसचं बांधकाम पूर्णपणे लाकूड आणि दगडाने केलेले आहे.
याचं कारण असं की हा पॅलेस भूकंप हँडल करू शकेल. 1978मध्ये हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने हेरिटेज हॉटेल म्हणून हा पॅलेस चालवायला घेतला. इथे जगदीपट मंदिर देखील आहे. असं म्हणतात की मधमाशांनी दैवी शैला वाहून आणला आणि तो आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतो. या पॅलेसमध्ये एक रेस्टॉरंट सुद्धा आहे आणि इथे खूपच चांगलं फूड मिळतं आणि आपण आजचं जेवण इथेच करणार आहोत. या रेस्टॉरंटला एक बाहेरचा सेक्शन देखील आहे आणि तुम्ही इथे संध्याकाळच्या वेळेस सनसेटसाठी येऊ शकता, कारण इथून सनसेट तर खूपच कमाल दिसतो. नगर पॅलेसमध्ये बऱ्याचशा मूवीज देखील शूट झालेल्या आहेत. इथनं व्ह्यू तर फारच कमाल आहे.